कलर दुसरा दे तर सांगा तर लोकांना की कलर कारण माझ्याकडे 10 कलर आहेत. काकांनी. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चाय नाश्ता झालाय, आंघोळ झाली आहे माझी, रेडी झालोय. मी अजून काका धाराशिवला चाललोय. काका अजून मी ते डॉक्युमेंटचं काम आहे ना, तिथेच चाललोय. बघू आज झालं तर ठीक, नाही तर मी मुंबईलाच निघणार आहे. काका बोलले की आपण रिक्षानेच जाऊ. किती वेळ लागेल इथून जायला? 1 तास. तर आता आम्ही पेट्रोल पंपवरती थांबलोय. आता काका डिझेल टाकतायत. इथून धाराशिव लगभग आता 25 किलोमीटर आहे. असं काय बघतात? कपडे हा तेच आहे यार, काय सांगू तुम्हाला. 2-3 जोडीच आणले होते कपडे. मला वाटलं 2-3 दिवसात काम होईल, 10 दिवस लागले. मग तेच कपडे घालतोय. थोडं मॅनेज करा. आज बघू काम होतंय की नाही. जर झालं तर भाई लय लय भारी आहे. नाही झालं तर परत मुंबईला निघायला लागेल. अजून काय करू शकतो. एक डॉक्युमेंट मुळे एवढी धावपळ करायला लागतीये. एक डॉक्युमेंट नाही फक्त, बाकी सगळे डॉक्युमेंट आहेत, फक्त एक डॉक्युमेंट नाही. त्यामुळे ना एवढी धावपळ करायला लागते ना, काय सांगू. तर चला, आम्ही आता समाज कल्याणला पोहोचलोय. आता आम्ही चाललोय ऑफिस मध्ये. बघू काय होतंय काय नाही. आम्ही आता बाहेर आलोय. काहीच नाही काम झालं. काय बोलू यार, एक डॉक्युमेंट साठी सगळं राहिलंय. आता बघू कसं काय होतंय. तिथे विचारलं तर तिथं बोलतायत की कॉलेजचं ऍडमिशनचं लेटर लागेल. दुसरं डॉक्युमेंट एक जरी कमी पडलं तरी काय नाही, पण ते गरजेचं आहे, ते कंपल्सरी आहे. पण तेच नाहीये. विचार करा, 10 दिवस झालं इथं भटकतोय, एक डॉक्युमेंटसाठी इथं अटकलोय. आता काका ऑटो स्पेअर पार्टच्या दुकानात गेलेत. तिथे लावतात ना, बसवतात ना, ते आणायला गेलेत. तिथे हे बसवायचं इथे. हो साहेब, बघा बरी. साहेब, हो बरोबर आहे. असं आहे का? दुसरा कलर बघा. कलर नको आहे. दुसरा कलर दाखवा. कलर कोणता देऊ? कलर कोणता देऊ? दुसरा म्हणतो माझ्याकडे 10 कलर आहेत. तुम्ही सांगा मला ही कलर द्या, मी देतो. जरा खराब वाटतोय. दुसरा कलर सांगा मला. तुमचं जसं लाल दिसते ना तसं द्या. हे लाल आहे का? ते नसलं, लाल असलं तर देऊन कुठलं तो नको. आम्ही वाशिवून आलो साहेब, तुमचं नाव अहो, माझ्याकडे मुंबईहून आले. तिला आहे म्हणतो मी. तुम्ही आता म्हणलं कलर दुसरा द्या, तर सांगा तर लोकांना की कलर. कारण माझ्याकडे 10 कलर आहेत, 1-2 नाही. तुम्ही का आता पिवळा आणला, तुम्ही दुसरा द्या. निळा आणला, तुम्ही तोंडाने सांगा मला ही कलर द्या, मला ती कळत. हा, असं आता कसं सांगितलं तुम्ही तिथं सांगा. आणि ती पुन्हा ही झालर पण मिळती. मला जर मन वाटलं की आता 2-3 महिन्यानं बदलायचं, ती झालर काढायची. दिसते की आपलं ती खेळ 5 फुटाची झालर घेतली, 2-4 महिन्याला आमच्याकडे बदलली. लगेच अजून फ्रेश वाटतं नवीन. आता मी त्या दिवशी एक वाशीची गाडी आमच्या रामकुंड सरमुंड फाट्याची गाडी आली बनवायला, तर तुम्ही सामान्य नाही त्याच्याकडे बघितल्यामुळे साहेब मी आता वाशी फाट्यावर आले. सरमुंड फाट्यावर वाशीहून लय ना, मुंबई पुण्याहून सुद्धा गाडीचं शो करायला तिथं मिळत नाही, इथं मिळतं आमच्याकडे. तुमचे कार्ड द्या आम्हाला, म्हणजे एकदम कार्ड द्या म्हणजे आम्हाला. आम्ही बीडला जातो तर काय करायला, तो आणायला. बीडला काय मिळतं? मराठवाड्याकडे तिथं काय मिळतं पण बीडला. आम्ही दुसऱ्या दुकानात जाऊन बघतोय, कारण काकांना जसं ती पट्टी होती ना, ती रेड पाहिजे होती. त्यांच्याकडे निळी आहे. मग काका बोलले की रेड पाहिजे होती. मी दुसरीकडेच जाऊन बघतो. आता इथे आलेत काका. बघू, असा बोर्ड लावायचा. आणू गाडी कडून. त्या बोलले की ते बोर्ड लावून देतील जसं पाहिजे तसं. हे तुम्हाला कव्हरच करून देणार मी. लाकडाची पट्टी लावून गवत मारून लेट बीट लावून फिनान्स करून देणार तुम्हाला. फिटिंग करून गावात 3 पट्ट्या घेऊन या फक्त तिथून. ते समोर तिला काय म्हणावा,
आता प्रॉपर वाटतंय, आता सही वाटतंय. हा 700 रुपये काहीतरी बोलले त्या बोर्डचे. दादा जर ऑटो मध्ये असं सगळं लावायचं असेल तर ह्याची प्राइस काय? किती नाही आता तुला वाटतं? ते स्पीकर वाला 3000 रुपये. अजून हे जे नॉर्मल आहेत बोर्ड त्याचे किती आहे? 700 700. फिटिंग करून देणार. हा 700 रुपये मध्ये हा बोर्ड अजून फिटिंग सगळं करून देणार आहे ते. हा ऍड्रेस बघून घ्या. होलसेल मध्ये बी भेटेल. अच्छा अच्छा. तुमचा बोर्ड मी दाखवला व्हिडिओ मध्ये. ज्यांना पण होलसेल मध्ये पाहिजे असेल ना तर मी दाखवलंय व्हिडिओ मध्ये, स्क्रीनशॉट घ्या, अजून यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. फायनली बोर्ड बसवलाय. फक्त पुढे ना गौतम बुद्धांची मूर्ती लावायची आहे. बाकी छान वाटतंय. आमच्याकडे गौतम बुद्धांची मूर्ती आहे, छोटी आहे, ती चिपकवायची आहे इथे. मग आता तेच चिपकवायचंय, कसं काय चिपकवायचं तेच बघतायत काका. एमसेलने नाहीतर फेविक्विकने आम्हाला तिथे चिपकवायला लागेल. अजून खूप चांगलं वाटेल मग ते. मी आता घरी आलोय, जेवलो बिवलो. आता मला निघायचंय मुंबईला. तिकीट बुक झाली आहे, रिझर्वेशन झालंय. 10-11 दिवसानंतर मुंबईला चाललोय मी. चला मावशी, येऊ मी? व्यवस्थित जा. फोन हे कर. हो हा? गाडीचं रिझर्वेशन आहे का पुढे? हो. भेटलंय का? 12 नंबर सीट आहे. होय. हो. कपडे पॅक करून आपण जाऊया डेपोला. तर आता मी निघलोय मुंबईला जायला. बसचा टायमिंग आहे 5. अजून इथेच वाजलेत 5. बस ना नेहमी उशिरा येते, पण आता काय माहिती टायमावरती येईल. तर जास्त काय काम नाही, जे काय काम होतं ते झालंय. बस ते डॉक्युमेंट मुळे अडकलो होतो. आता ते डॉक्युमेंट साठीच मला मुंबईला धावपळ करायला लागेल. इथं थांबून काय उपयोग नाहीये, तर फक्त टाइम वेस्ट होईल असं आहे. म्हणून ना मी मुंबईलाच निघतोय. मुंबईला झालं ते डॉक्युमेंट भेटलं तर इथे परत येऊन कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करू. ठीक आहे, तर तसंच करायला लागणार आहे. तर आता बस भेटली आहे, बसलो. मी जसं आलो ना 1 मिनिटानंतरच बस आली आहे. विचार करू शकतात 1 मिनिट पण किती किमती आहे. जर 1 मिनिट लेट आलो असतो तर बस निघून गेली असती. तर काका भेटले होते, काका इथं उभा होते. इथं पेढा दिलाय काकांनी. कुंतलगिरीचा पेढा खूप फेमस असतो, खूप म्हणजे खूप. घरी घेऊन जायला काकांनी दिलाय, तर थँक्यू काका. आता सकाळ झाली आहे, आता पोचलोय मुंबईला. आता घरी चाललोय मी. तर ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.